हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज. मुंबईवर 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा सबंध देशावरती आघात करणारा होता. हा हल्ला परतून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस व केंद्रातील कमांडो यांनी शर्यतीचे प्रयत्न करून दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांच्या स्मृती जागवत सुरू असलेल्या उपक्रमाची व्याप्ती अशीच वाढो अशा भावना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केले. ते अलीकडेच नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईवर 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला आज संबंध देशावर आघात करणार आहे. हा हल्ला परतून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस केंद्रातील NSG कमांडो यांनी केलेले शर्तीचे प्रयत्न महत्त्वाचे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवान नागरिकांच्या स्मृती जागवत सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहेत. या कार्यक्रमाची व्याप्ती अशीच वाढवा अशा भावना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केल्या. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं पत्रकार विजय जोशी यांनी सुरू केलेल्या सैनिक होत तुमच्यासाठी या देशभक्तीपर गीतांचे श्रद्धांजली कार्यक्रमात उमाप अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नांदेड पोलीस दल आणि संवाद या संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक सयाजी उमाप, दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निधी सरकार, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे आदींची उपस्थिती होती. उमाप यांनी आपल्या भाषणात 26/11चा हल्ला हा आपल्या देशावर झालेला मोठा आघात आहे. महाराष्ट्र पोलीस दल यांचे NSG कमांडो यांनी तो हल्ला जीव धोक्यात घालून परतून लावला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक शहीद झाले. हल्ल्याची आठवण म्हणून सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन सातत्यानं करणं ही बाब कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय. अभिजित राऊत जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात हल्ल्याची इत्तेमूत माहिती देऊन सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी व यानंतर NSG कमांडो यांनी शर्तीची मेहनत घेऊन हल्ला परतून लावला त्यांचं कौतुक केलं. सुरुवातीला दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पार्श्वभूमी पत्रकार विजय जोशी यांनी त्या कार्यक्रमाची समजून सांगितली. ज्येष्ठ पत्रकार अनुराग पवळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरू केला आणि गेले 15 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम सुरू ठेवला असे ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत विजय जोशी, त्यांचे सर्व सहकारी श्री बापू दासरे, प्रकाशजी कांबळे आणि त्यांचे सर्व टीम, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरती 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो संपूर्ण देशावरती केलेला हल्ला होता, आघात होता. आणि तो हल्ला परतवून लावताना ज्या शूरवीरांना आपले प्राण अर्पण करावे लागले त्या सर्वांची आठवण आपल्यामध्ये राहावी या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15 वर्षापासून ह्या नगरीमध्ये होतंय. विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 57 कार्यक्रम भारताच्या विविध भागामध्ये यापूर्वी झालेले आहेत आणि 100वा कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी सादर करण्याचा त्यांचा मनोदय आहे. मी निश्चितपणे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्व नांदेडकर वासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारचा एक कार्यक्रम सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून 15 वर्ष आपण आयोजित करत आहात. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने, पोलीस दलाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि अधिक वेळ न घालवता हा कार्यक्रम त्यांनी, मला वाटतं कलेक्टर साहेब आपल्याला मार्गदर्शनपर बोलतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील मान्यवर आपले माननीय IG श्री उमाप सर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी श्री अविनाश कुमारजी, श्री महेश कुमार डोईफोडेजी, सर्व या कार्यक्रमाचे आयोजक जे मी असं म्हणेल की नांदेड जिल्ह्याच्या, नांदेड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातले सगळे हे तारे आहेत. विजय जोशी असतील किंवा बापू दासरी, अनुरागजी, सगळी यांची टीम
आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी अभिवादन करतो. खरं तर संगीत किंवा कला याचं महत्त्व हेच असतं की मानवी जीवनामध्ये जे काही चढ उतार असतात त्यांची एक आठवण करून देणं आणि ते वेगळ्या पद्धतीनं उलगडून दाखवणं. असाच एक फार मोठा प्रसंग 26 नोव्हेंबर 2008चा जो झाला होता, ज्याचा कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर अजूनही तो आघात आहे तसाच कायम आहे. तर त्याचा एक उलगडा करून देणं आणि त्याप्रती आपल्या ज्या भावना आहेत, दुःखाची भावना आहे, त्याचप्रमाणे ज्या शूरवीरांनी त्यावेळेस आपल्या स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या देशाला, आपल्या या संपूर्ण राष्ट्राला त्या संकटातनं बाहेर काढलं, त्यांच्यासाठी एक धन्यवादपर भावना असेल, त्यांच्याबद्दलचा अभिमान असेल, ह्या व्यक्त करण्यासाठी आजचा हा खरंच कार्यक्रम आहे. आणि या अनुषंगानं विजय जोशीजी यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण इतिहास, की अगदी ही घटना घडल्याच्या 3ऱ्या दिवसापासनं हे जे अव्यय सुरू झालं ते आज आता अर्धशतक त्यांचं पूर्ण झालं आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये आपलं 100वा कार्यक्रम सुद्धा होईल. आणि जसा जसा हा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं यामध्ये आपल्याला एक जाणवत राहील की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याची ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण धकाधकीचं जीवन असतं, बऱ्याचदा अशा गोष्टींचा कुठेतरी आपला समाज विसर पडू लागतो की असं काही झालं होतं. त्यावेळेस तिची जनरेशन होती, ती जशी जशी नवीन जनरेशन येते आणि त्यांना तेवढं त्या गोष्टीचं गांभीर्य कदाचित राहत नाही. परंतु ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला तो संदेश पुढच्या पिढीलाही पोहोचवता येईल, ती माहिती देता येईल की अशी पण एक घटना झाली होती आणि त्यामध्ये कशा प्रकारे पहिला रिस्पॉन्स तर आपल्या पोलीस दलाने दिला होता, त्यानंतर NSG आणि इतर जे राष्ट्रीय दल होते त्यांनी कशा प्रकारे त्यामध्ये प्रतिसाद दिला आणि आपल्याला या संकटातनं बाहेर काढलं. जे झालं ते निश्चितपणे वाईट होतं, परंतु जर पोलीस दलाने आणि NSG आणि इतर कमांडोजनी हे केलं नसतं तर अजून काय भयावह घडलं असतं, हे सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने मला वाटते की ही सगळ्या त्या अनाम वीरांसाठी, शूरवीरांसाठी एक अतिशय हृदय अशी श्रद्धांजली आज आपण सांगीतिक पद्धतीने देत आहोत. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल टीम यांचं अभिनंदन करतो. देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमात कल्याणी देशपांडे, पुणे, श्रीरंग चिंतेवार, पौर्णिमा कांबळे, स्वराज राठोड, राहुल मोरे, शुभम कांबळे यांनी नव्या व जुन्या देशभक्तीवर गीतांच्या रचना सादर केल्या. मराठवाड्यातील गाजलेल्या वाद्यवृंदांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे निवेदक छत्रपती संभाजीनगरचे सद्दाम शेख यांनी जोशपूर्ण केले. गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक रणजित सिंग चरागिया यांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कारगिल प्रकरणात सादर केलेली कविता शायरी सर्वांना आवडली. नांदेड येथील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना ईशा जैन आणि साक्षी मणियार यांनी सादर केलेले वंदे मातरम या गाण्यावरचे नृत्य सर्वोत्कृष्ट होते. उद्घाटनीय सोहळ्याच्या सूत्रसंचालन गझलकार बापू दासरी यांनी केलं. थंडीच्या वेळेतही नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रख्यात कर सल्लागार ॲडव्होकेट दीपक शर्मा, अनुराग पावळे, पत्रकार प्रकाश कांबळे, चारुदत्त चौधरी, प्रल्हाद लोकरे, दीपक वारळेकर, गंगाधर आटकर, आनंद सावरकर, योगेश भुयार आदींनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.